महाराष्ट्रात विजेचे सर्वाधिक दर आहेत अशी टीका आणि तक्रार वारंवार होत असते। अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 5 वर्षात विजेचे दर कमी होतील अशी विधानसभेत घोषणा केली। घरगुती वापराच्या 100 युनिट पर्यंतच्या विजेचे दर पुढील 5 वर्षात 26% कमी होतील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। विशेष म्हणजे राज्यातील घरगुती आणि औद्योगिक वीज दरांमध्ये टप्प्याटप्प्याने घट होणार आहे। त्यातून राज्यातील महायुतीचं सरकार अधिक लोकप्रिय ठरू शकतं। राज्यातील घरगुती आणि औद्योगिक वीज दर सर्वाधिक असल्याची टीका अनेकदा होते, तर वीज बिलातील छुप्या चार्जेसबद्दलही अनेकांची नाराजी असते। या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली। पुढील 5 वर्षात राज्यातील घरगुती आणि औद्योगिक विजेचे दर टप्प्याटप्प्याने कमी केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। वीज दर कपातीची सुरुवात या वर्षापासून होईल। 100 युनिट पर्यंत घरगुती विजेच्या दरात पुढील 5 वर्षात 26% कपात होईल, तर 300 युनिट पर्यंत 5% दर कमी होईल। औद्योगिक वीज ग्राहकांना प्रति युनिटमध्ये ₹2.17 सूट दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय। सन 2030 पर्यंत दरवर्षी विजेचे दर 1.2% कमी होतील। सुमारे 85,000 कोटी रुपये खर्च करून वीज व्यवस्थेत सुधारणा करण्याची कामं सुरू आहेत। त्यातून 66,000 कोटींची वीज बचत होईल। त्याचा लाभ वीज ग्राहकांना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं। तसंच सन 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी असेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। एकूणच विजेचे सर्वाधिक दर असलेल्या महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात विजेचे दर कमी होणार आहेत, हीच सुखद बातमी आहे।